सोलापूर जिल्ह्यातील 10 पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय मिळवला। जिल्ह्यातील लोकांनी भारतीय जनता पार्टीवर आणि पालकमंत्री गोरे यांच्या नेतृत्वावर ठेवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी मंत्री गोरे यांनी केंद्रीय वित्त आयोगातून जिल्हा परिषदेसाठी 14,61,00,000 तर 11 पंचायत समितीच्या सदस्यांसाठी जवळपास 14,61,00,000 असे तब्बल 29,22,00,000 रुपये देण्याचे अभिवचन दिले होते। तो शब्द मंत्री गोरे यांनी पूर्ण केला असून नवनिर्वाचित सदस्यांना विकास निधीचे अनोखे गिफ्ट दिले आहे। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पालकमंत्री गोरे यांनी जनतेला विकासासाठी थेट निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। सदर आश्वासन केवळ निवडणुकीपुरते न ठेवता निवडणुकीनंतर वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये निधी उपलब्ध करून देण्याचे सूतोवाच गोरे यांनी केले। त्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्री गोरे यांनी त्यांच्याकडे असलेल्या महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडून दिनांक 23 मार्च 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार केंद्रीय वित्त आयोगाचे अनुदान सोलापूर जिल्हा परिषदेस 14,61,00,000 इतका निधी तसेच जिल्ह्यातील 11 पंचायत समिती यांना एकूण 14,61,00,000 असा एकूण सोलापूर जिल्ह्यास 29,22,00,000 इतका निधी प्राप्त झाला आहे। त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांनी मंत्री गोरे यांचे कौतुक करत आभार व्यक्त केले आहेत। सदर निधी हा जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात खर्च होणार असल्याने सर्वसामान्य जनतेनेही पालकमंत्री गोरे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।